पाणी नाही, माझ्या घरात पाणी नाही, माझ्या घरात पाणी नाही, पण लोकांच्या घरामध्ये माझ्या बागाच वाहिल्याच्या घरामध्ये पाणी आहे. लेकरं बाळ असे आता उगून लगतच शेजारी बसलेले आहेत. त्याच्याबद्दल आहे ना मला कारखान्याची काय केली सरकारला आहे. मी सोडणार नाही, मी आंदोलन करणार आहे. हा मी असा पाण्यामध्ये बसून राहणार आहे. हा माझ्या का रडताय तुम्ही, का रडताय? का रडतोय म्हणजे माझे लेकरं नाहीत, माझ्या घरात पाणी नाही, पण माझ्या मागास वर्गाच्या घरामध्ये बघा तुम्ही जाऊन फोटो काढा. लोकांनी कुठे गेले आमदार, कुठे गेले? आता आमदार कुठे गेले आणि कोण कुठे गेले, मंत्री कुठे गेले? आमच्या मागास वर्गाच्या घरामध्ये पाणी घुसलंय, पाणी वाहून जात आहे, सगळं वाहून जायला लागलंय, खायला काय नाही. हे कुठे गेलं? आमदार मंत्री संत्री सगळं कुणी काय असेल ते असेल. मी पाण्यामध्येच आंदोलन करणार आणि हे आता पत्रकाराच्या समोर बसलाय असं नाही, मी कायमचं पाण्यामध्ये आंदोलन करणार. हे माझं एकच निर्णय माझा. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आम्ही आंदोलन पाण्यामध्ये करणार. माझ्या मागासवर्ग मला कोणा जाती धर्माचा विरोध नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. फक्त माझ्या झोपडवाशी माझे झोपडवासी गरीब लोकांकरता फक्त हे आंदोलन माझं आहे. हॅलो, नाही ती सकाळी परिस्थिती बघितली ती खरं राहण्यासारखी. हात त्याच्यावर बाग खरं राहणार. काय वाईट परिस्थिती नाही, ती परिस्थिती आहेच राहण्यासारखी. काय बोलत राहत नाही मी. माझ्या मागासवर्गीय लोक माझी लहान लेकरं माझ्या घरात पाणी नाही, पण माझ्या शेजारच्या घरामध्ये असं छाट्यावलेलं पाणी. लेकरं दुसऱ्याच्या घरात अन्न नाही, पाणी नाही. हा माझे लेकरं मागासवर्गीय असे बाहेर पडले. मग कुठे गेली सरकार, कुठे गेलं ग्रामपंचायत? आमदार आले का, कोण येऊन गेलं का? आलते, आता तुम्ही आलात, आता ग्रामसेवक आले. आता जर आपण बघितलं तर हे या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झालेत, पाण्यात बसून आंदोलन करताय. काय परिस्थिती आहे, काय झालंय, काय होतं, का रडताय, का अश्रू अनावर झालेत? बघा परिस्थिती होती. घरामध्ये पाणी, अन्न पाणी वाहून गेलं, कपडे वाहून गेले, घरात झोपायला जागा नाही. माझं घर स्वतःच चांगलं आहे, पण माझ्या शेजार पाजारचे सगळे घरे बघा. मी आंदोलन करतो, माझं घर सुरक्षित आहे, पण मला लबाडीने वागायचं नाही. माझ्या घरामध्ये बघा काय परिस्थिती होती रात्री. लहान लेकरं, तुम्ही म्हणले लहान लेकरं पाण्यात होते, पाणी, तुम्ही पाण्यात बसलाय. पाण्यात बसलो आम्ही, लहान लेकरं पाण्यामध्ये खायला खायचं सगळं वाहून गेलं, गोदाड्या सगळं वाहून गेल्या. आम्ही कुठं झोपायचं? कुठं आहे बाकी, कोणी आलतं का प्रशासनातलं? रात्री कुणी आलं नाही, सकाळी सगळे आले, सकाळी सगळे आले. आमदार प्रशासन कोण आलं का? कुठे गेलं? 10च्या फुटला आलते. मग तुम्ही बघा 10च्या फुटला आलते. हा ग्रामसेवक मात्र 9 वाजता आलते. ग्रामसेवक 9 वाजता आलते. आमचे ग्रामसेवक 9 वाजता आलते. नाही, पण बाकी लोक कुठे, मदत तर काहीच नाही आली, कुठे गेले? आता ते काळबोरे आहेत, ते म्हणले तुम्हाला आज जेवण आम्ही देतो. त्या काळबोऱ्यांचं बाकीचे लोक कुठे? काय 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 नुकसान झालंय? भांडी वाहून गेली, कपडा वाहून गेला, अन्न वाहून गेलं, घरात झोपायला जागा नाही. पाण्यात बसून तुमचं आंदोलन सुरू आहे. हा पाण्यात बसून मी संध्याकाळपर्यंत म्हणलं तर आंदोलन कर, मी शिवायच्यापर्यंत आंदोलन करणार. माझ्या लोकांकरता मी आंदोलन करणार. नक्की आपण जर बघितलं तर ही या ठिकाणची परिस्थिती आहे. क्रेनच्या साहाय्याने एक मोठा टँकर जो आहे तो या ठिकाणी टेम्पो फसलेला आहे आणि हा टेम्पो काढण्याचं काम
सध्या या ठिकाणी सुरू आहे. आपण जर बघितलं तर रात्रीपासून जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि हीच परिस्थिती या परिस्थितीमध्ये रात्र लोकांनी काढलेली आहे. आणि आत्ता जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. त्याचबरोबर अनेकांचे संसार जे आहे ते पाण्यामध्ये गेलेले आहेत. आत्ता हा टेम्पो जो आहे तो बाहेर काढला जातोय. रात्रीपासून हा टेम्पो या ठिकाणी पाण्यामध्ये फसलेला होता आणि आता टेम्पो काढण्यामध्ये या ठिकाणी नागरिकांनी मोठं सहकार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणचे स्थानिक आहेत, त्यांचं म्हणणं आहे की पाऊस जोरदार झाला, सगळं पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे, कुठली मदत प्रशासनाची आत्तापर्यंत आलेली नाही आहे. ही परिस्थिती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.